पाळता आली पाहिजे या दृष्टीनं काही कडक पावलं देखील उचलायची आवश्यकता पडली तर ती देखील आम्ही उचलायला मागे पुढे पाहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. धन्यवाद. प्रामुख्याने लाडकी बहीण योजना असेल किंवा राज्याचं वाढलेलं कर्ज असेल याच्यामुळे जो आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर आला त्यावेळेला कसरत करावी लागली का तुम्हाला अर्थसंकल्प? ते असं आहे की आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत त्यामुळे प्रत्येक अर्थसंकल्प हा कसरत असतेच. कारण शेवटी विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला विकास कर्ज दायित्व यांचा मेळ बसवावा लागतो. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राची परिस्थिती निश्चित अशी आहे की या ज्या काही आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत या योजना बंद करण्याची वेळ आमच्यावर नाही. ते आम्ही चालू. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनसचा विषय प्रलंबित आहे या अधिवेशनात. थोडा उशीर झाला. कालच ते बोनस रिलीज झाला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत नव्हते. याचा अर्थ असा घ्यायचा का की ते विरोधीकरणाच्या मुद्द्यावर किंवा सरकारकडे उभं नाही किंवा बघा आता त्यांच्या पक्षाच्या निर्णयाचं मी कसं उत्तर देऊ. आम्ही तिघेही नाही देऊ शकत. त्यांचं उत्तर तेच देऊ शकतात का आले नाही. कदाचित असंही असू शकतं की आपापसात काही त्या तीन पक्षांमध्ये भांडण चाललं असेल काही अजून काही वेगळं असेल त्यामुळे त्याचं उत्तर तर मी नाही देऊ शकणार. आहे पण मागच्या काही दिवसात वारंवार म्हणजे आता अधिवेशन असल्यामुळे तो देखील मुद्दा तितकाच येईल की रोहित पवार किंवा त्या शरद पवार गटाकडून अजित पवार यांचा अपघात की घातपात याच्यावर वारंवार चर्चा केली जाते. हा मुद्दा देखील सभागृहात येताना दिसतोय. खरं तर सगळ्या चौकशा सुरू आहेत सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण याला देखील जसं काही नॅरेटिव्ह उभा केलं जाते त्याला उत्तर असतं. पहिली गोष्ट तर अशी आहे की जो काही दुर्दैवी अपघात झालेला आहे त्यामुळे सर्वच लोक शॉकमध्ये आहेत. कोणाचं दुःख जास्त आहे आणि कोणाचं दुःख कमी आहे असं ते आखता येणार नाही. आणि मला असं वाटतं की त्यांच्या परिवारापेक्षा जास्त दुःख कोणाला असूही शकत नाही. पण सगळेच लोक त्यामध्ये दुःखी आहेत. आता या संदर्भात